चाललंय घालायचं भिजत. आणि हे बघा मेहंदी अशी भिजवले तर ह्यांना लावायची होती. आणून पण बरेच दिवस झाले आणि लाव लाव म्हणले राहिलंच होतं. तर म्हणलं चला आता आज म्हणलं करूयाच हे काम, आहे की नाही. आणू आली शाळेतून. आणू आज शाळेत गेली ती. तर अशा प्रकारे भिजवले बरं का. तर थोडा वेळ ठेवून लावायचं. आणि आणून नवीन पाटी आणली आहे, दाखव की. तर काम सगळी चालू आहेत आवरायची. आणि आणूला पण ना नवीन पाटी आणली होती. आणू शाळेत जाऊन आली. तर असं तयार आखलेलं असतं ना, तर सांडल ग बस, हाताला लागल काळ सगळं गबास. आणि हे बघ असं तर एक एक काढले आणून. तर असं उभाडवं इथं आखलेलं. आणि एक साईड रिकामी असती तर एक साईड असं नुसतं उभा आखलेलं अशी दिलंय बघा त्यांनी. तर माझ्या माहितीत तर अशी पाटी नव्हती की एक साईड रिकाम होतं आणि एक साईड असं ह्याच्यासाठी आखलेलं, आकड्यांसाठी असं असायची पाटी. पण आता काय ती नाहीच म्हणला, दोन्हीकडे आखलेलं अशीच आहे. मग त्यामुळे घेतली. मग म्हणलं असू दे. तर आम्हाला आधी आम्ही जात होतो त्यावेळेला एक साईड आखलेलं एक साईड मोकळं मिळत होती. आता नाही वाटतं मिळत. आणि तर मॅडम म्हटल्या आणूला आखलेलीच राणा पाठी आहे की नाही. आणू एक दोन काढती त्यात. आणि आणून पाण्यात भिजवून अगोदरची पाण्यातच भिजवून पूर्ण खराब करून टाकली होती. पाण्यात म्हणजे धुवायचीच ती. असं पाणी थोडंसं शिंपडून कापड तिला दिले, पुसत नव्हतीच. डायरेक्ट चावी खाली जायची आणि धुवूनच आणायची. त्यामुळे ती म्हणजे लिहायचं ते पण खराब झालं, सगळंच पूर्णच खराब होऊन गेले ते. तर आता हे काम मला यांनी लावले. तर लय दिवस झालं सांगितलं होतं, पण आता चला म्हणलं आता आज ओरडा खाऊन खाऊन आता आज करायचंच आहे. तर बाकीचे सगळे कामं झाली. स्वयंपाक, कपडे, भांडी, जरा पसारा पडलाय ते आवरायचंय. भांडी बिंडी लावायची तेवढंच राहिलंय. सोड चला. तर उन्हात आता चालू आहे लावायचं, आता पटकन सुकते म्हणून. आणि हे लावलं ना तसं डोकं पण थंड होते ना पडल्यासारखं. चला उन्हात बसतो म्हणून मग इथंच बसून लावायचं ठरलं. तर ह्या वेळेला वेगळ्याच प्रकारची मिळाली होती, ती आणल्या बघू आता. नॅचरल कलर ह्याचा ब्लॅक तर कलर होता का हो, बघितलं होतं का? पॅकेट बघितलं का तू? आता बघा की कलर वेगळा आला याचा. तिथं पाकिट ते ह्याच्यात घेतलं ना मार्टमध्ये, तर एक ते असलीच होते सगळे. आणि मोठे मोठे पुढे होते सगळे. मोठे आणून काय करायचं मग, संपत पण नाही. म्हणलं असू द्या ताई लहानच. मला कलर वेगळा येतो काय असं वाटायला लागले आता, काय माहिती. हा तसं वाटायलंय ना मला पण, तेच वाटायला. मेहंदी सारखं लाल लाल होतं काय वाटायला लागले मला पण. ते बेकार दिसते बाई लालच. पण खरं तर हे उन्हात वाळवायचं नसते बरं. थंडी वाजायला तेच की थंडी वाजायला, पण हे उन्हात वाळवायचं नसते खरं. लाव मग पटापटा लाव सावलीत. इकडे काय करते नको या कातर काय करतेस नको येते मला. पार्लरचं केलंस काय? पार्लरचं नाही पण येते. कुणाला टाळून लावलं असतो आईच्या तर कधी लावून नव्हतं तुझ्या. तुमच्याच की आता तुमच्या नाही का लावलं. लावती काय झोपून उठले ना थंडी वाजायला लागली. आणि
टाकलेत कपडे वाळत. आणि आज बघा डेलीला फुलं लागलेत आणि इकडं पण ना हे फुल लागले आज मोठं लाल. छान असं ऊन पडले. आणि मी झोपल्यामुळं आणू पण झोपली, नाही तर आणू झोपत नाही. मी जरा वेळ पडले तर ती पण मग झोपते, नाही तर खेळतच असते मग. त्यामुळे ती झोपले, मी पण थोडा वेळ पडले होते. आणि असं झोपलं दुपारचं की नाही थंडी वाजूनच येते. थंडी वाजायला लागली म्हटल्यावर उन्हात आले होते जरा उठून. आणि आता करायचं आहे चहा. आणू तर काय उठाना झाल्या, तर झोपत. खरं तर जास्त वेळ झोपवत नाही, परत दमवते म्हणून, पण रडतच उठते. मग चहा झाला इथं तयार. तर चहा बघा घेतलाय आता. छान असं ऊन आलं इथं, तर किचन मध्ये ऊन आले मस्त असं. तर आता मी चहा घेते. वाफळत अगदी गरमागरम वाफा किती यायला लागलेत. दूरच ना येऊ दे, दरवाजा लावून काय कुठं दूर दिसला पण आलंय की सोडला. आतमध्ये केलं नाही का घरच्या? नाही, बाहेरच्या बाहेरची केलं. काही दूर पण दिसत नाही. आणि आम्ही इतकी रडती, काय काय भीती वाटते काय मला कळतच नाही. तिला दुराची आला दूर. बस नाही, कुठं नाही सोडलं दूर त्यांनी. आत नाही केलं, नाही बाहेरच्या बाहेरच गेले. कुठं नाही धूर आला नाही काय. नाचतेच की त्या धुरात रडतेस. होय, लहान पोरं एक किती ना अशी नाचत त्याच्या मग हिंडते नुसते त्या धुरात.